अरे हे या सरकारचं करायचं काय? खाली मुंडका वर पाय. अरे असं कसं देत नाही? घेतल्याशिवाय राहत नाही. असं कसं देत नाही? घेतल्याशिवाय राहत नाही. आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. येळकोट येळकोट. बघा, सर्वात महत्त्वाचं की आपले एकनाथजी शिंदे साहेब सर्वात जातीवादी मुख्यमंत्री आहे. ते एका जातीला वेगळा न्याय देतात आणि एका जातीला वेगळा न्याय देतात. ज्यावेळेस मुख्यमंत्री होत असतो तो संपूर्ण महाराष्ट्राचा असतो, पूर्ण समाजाचा असतो, सर्व जाती धर्म सर्वांचा असतो. परंतु यांनी फक्त जाती म्हणजे यांनी इतका जातीवाद केलेला आहे. हे मुख्यमंत्री साहेबचे फक्त एका जातीचे आहे असं आम्हाला वाटतंय. आणि ज्या नोंदी हे बघा मराठा समाजाच्या नोंदी भेटत असताना आमचा त्याच्यावर काहीच अडचण नाही आम्हाला. परंतु ज्या संविधानमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने आमची नोंद करून गेलेले तरी ते नोंद यांना दिसत नाही का? तुम्ही 50 वर्षे 500 वर्षे 400 वर्षे 200 वर्षापूर्वीची नोंद काढताय. आमची नोंद झालेली आहे ती नोंद तुम्हाला दिसत नाही का संविधानमध्ये असताना सुद्धा? मग एका जातीला वेगळा न्याय, एका जातीला वेगळा न्याय. या अगोदर भरपूर मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये भरपूर लोकांनी आत्महत्या केली. आम्ही ते दुर्दैवी घटना आहे. परंतु ज्यावेळेस आमच्या समाजाचं कोणी आत्महत्या करतंय त्यावेळेस तुम्ही काळा डोळा करताय, तिची तुम्ही दखल घेत नाही, त्याचं गांभीर्य नाही. अहो तुम्ही हे लक्षात घ्या, तुमचे दिवस थोडे राहिलेले मुख्यमंत्री साहेब. आता थोडं काळ राहिले तुमचा. आता धनगर समाज जागा झालेला आहे ना, धनगर समाज. यानंतर या भारतीय जनता पार्टी शिवसेना जे आमच्या विरोधात असतील, सध्या सरकार जे आहे यांना आम्ही मतदान करणार नाही. आम्ही तुमचे बांधील नाही आहे. धनगर समाजाला गिराईक धरू नये. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, यानंतर जे आंदोलन होतील ते आरपारचे होतील. म्हणजे दगडं मारायचे, डोके जास्त दाखवायचे. अहो 2.5 कोटी धनगर समाज आमच्या महाराष्ट्रात, परंतु आम्ही त्या पद्धतीने आंदोलन करते. त्यामुळं आम्ही विषय आणि तुम्ही प्रस्थापित आहात. आमची जागा काय आहे आम्हाला माहीत आहे. आम्ही आदिवासी लोक आहोत. आमचे लोक रानामाळात गरीब दरीखोरात फिरत असतात. त्यांची गरिबी आहे, त्याच्यामुळे तुम्ही हे अन्याय करताय. आणि एकनाथ शिंदे साहेब तुम्ही हे लक्षात ठेवा, तुम्ही सर्वात जातीवादी मुख्यमंत्री आहात, सर्वात जातीवादी मुख्यमंत्री आहात. आज या महाराष्ट्र शासनाने अन्यायाचा पार कहर केलेला आहे. धनगर समाजाचं आरक्षण देतो म्हणून मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी 50 वेळेस आम्हाला सांगितलेलं आहे. 50 वेळेस या कॅबिनेटच्या बैठकीत देतो, त्या कॅबिनेटच्या बैठकीत देतो, पण यांची बैठक काय अजून येईना. आणि आमचे तरुण अपेक्षेला लागले. आमच्या तरुणाला वाटलं आता आम्हाला आरक्षण भेटणार म्हणून त्या तरुण त्या ठिकाणी आनंदी झाले होते. माननीय मुख्यमंत्र्यांनी नागपूरला बैठक घेतली, उपोषणकर्त्याची बैठक घेतली आणि बैठकीत सांगितलं की जे आदिवासींना तेच धनगरांना. परंतु अतिशय खोटारडं सरकार आहे, अतिशय खोटं बोलणारं सरकार आहे. या सरकारने आमच्या तोंडाला नुसते पानं पुसले आणि त्यांनी आरक्षणाचं ज्या स्वतः मुख्यमंत्र्यांनी निवेदन केलेलं, स्वतः मुख्यमंत्रीने जे आश्वासन दिलं, सचिवाला सांगितलेलं, त्याच्यातली एकही मागणी माननीय मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार एकही मागणी या ठिकाणी मंजूर झालेली नाही. आणि हे सर्व पाहिल्यानंतर एका समाजाला आरक्षण भेटतं आणि आम्हाला घटनेत दिलेलं आरक्षण आहे. 34 नंबरला आदिवासीच्या यादीमध्ये 34 नंबरला आमचं नाव आहे. धनगर हा शब्द आहे. फक्त अंमलबजावणी करायची आहे, फक्त अंमलबजावणी करायची. तरीसुद्धा तेवढी अंमलबजावणी शासन करीना आणि ज्यांचं नाव नाही त्यांनी एकासाठी एक न्याय आणि एकासाठी एक न्याय. हे ज्यावेळेस आमच्या पोराला, या नवीन पोराला हे खटकायला लागलं, नवीन पोराला हे दिसायला लागलं, मग यांचा रागाचा पारावर व्हायला लागला आणि हे पोरं आत्महत्याला सुरुवात करून राहिले. याला जबाबदार सरकार आहे, सरकार. या जेवढ्या आत्महत्या झाल्या ना त्याला सर्वस्व जबाबदार सरकार आहे. या सरकारवर आत्महत्याच प्रवृत्त केलं म्हणून यांच्यावरती गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. हे इथपर्यंतची आमची आता ही मागणी झालेली आहे. अतिशय आत्ताचं कवळं पोरग, ज्या पोराचं वय 21-22 वर्षाचं पोरं, यांच्या मनावर अतिशय मोठा परिणाम होऊ राहिला. सरकारला सारे सारखेच असतात. सरकार कुठल्याही एका समाजाचं राहत नसतं. सर्वांचं त्यांनी मागणी घेऊन सर्वांना न्याय द्यायला पाहिजे. परंतु या महाराष्ट्र शासनामध्ये एकाला एक न्याय आणि एकाला एक न्याय ही प्रवृत्ती झालेली, म्हणून या मुलाने आत्महत्या केलेली आहे.
विशेष करून त्याने त्या चिठ्ठीत लिहिलेलं आहे की या आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी ही आत्महत्या करत आहोत. अतिशय निंदनीय प्रकार हा या ठिकाणी झालेला आहे. म्हणून अशा सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो. अजय रांजणे हा तरुणाने धनगर आरक्षणासाठी आत्महत्या केली. हा तरुण कुठला आहे आणि सरकारने काही आर्थिक मदत केली का? सरकार हे सरकार त्या ठिकाणी ATMचा लेवलचा माणूस पाहायला सुद्धा आला नाही धनगराच्या यायला. आणि हे धनगर काय झोपलेत काय? यांना आमच्या समाजाचे मतदान पाहिजे नाही काय? ATM लेवलचा कमीत कमी एक माणूस त्या ठिकाणी यायला पाहिजे होता, त्यांना सांत्वन करायला पाहिजे होता. काल आम्ही धर्मे साहेब, मंडित साहेब, संजय फटाकडे साहेब हे सर्व लोक त्या ठिकाणी गेले, त्या भेट दिल्यानंतर तो मुलुंड नावाचा तहसीलदारला जेव्हा आम्ही फोन केला, वर्षापासून आतापर्यंत आमच्या धनगर समाजाला झुलत ठेवलेले आहे. कायमस्वरूपी खोटं आश्वासन देऊन आम्हाला आतापर्यंत फसवीत आलेलं आहे. स्पष्ट आमच्या धनगर समाजाला 36 नंबरला स्पष्ट धनगर असा उल्लेख असून फक्त त्याची आम्हाला अंमलबजावणी करायची आहे. परंतु सरकारने आम्हाला वेळोवेळी आता पाठीमागं आमचे ज्यावेळेस सर्व उपोषणकर्ते उपोषणाला बसले होते त्यावेळेस सगळ्याची मीटिंग